राष्ट्रीय राजमार्ग क्रमांक 6 गोंदिया जिले से होकर गुजरता है और इस राष्ट्रीय राजमार्ग पर महाराष्ट्र और छत्तीसगढ़ की सीमा पर शिरपुर बांध से भंडारा तक सड़क और फ्लाईओवर निर्माण का काम रायपुर की कंपनी अग्रवाल ग्लोबल प्राइवेट लिमिटेड को दिया गया है। ये कंपनी पिछले कई दिनों से कई कारणों से चर्चा में है। हालांकि इससे सरकार को और उसके राजस्व को काफ़ी नुकसान हो रहा है, लेकिन अग्रवाल ग्लोबल कंपनी के खिलाफ कोई कार्रवाई नहीं की जा रही है। इसी के साथ अग्रवाल की यह खास कंपनी अभी भी संकट में है और अब प्रशासन की बात न मानकर ब्लास्टिंग कर गिट्टी खोद रही है। सर ये अभी तो 20-25 दिन बाद हुआ था ब्लास्टिंग, क्योंकि यहाँ पत्थर है नहीं, बहुत कम आ रहा है। कब से की जा रही है ब्लास्टिंग? ये तो 2 ब्लास्टिंग हुई है सर, अभी तक बाकी तो नहीं हुई है मेरे जानते में। ब्लास्टिंग किस तरह करते हैं आप लोग? ब्लास्टिंग तो वही आते हैं तो वो लोग कर देते हैं सर। किस तरीके से बारूद डाल के करते हैं कि इलेक्ट्रिक के माध्यम से कैसे करते हैं? नहीं, इलेक्ट्रिक वाला नहीं है सर, ये एक्सप्लोडर से होता है, इलेक्ट्रिक के माध्यम से। परेशानी ऐसी है कि देखिए 100 मीटर पे वो ब्लास्टिंग करते हैं तो क्या मेरा पेट्रोल पंप ज़्यादा दूर है नहीं और कुछ भी दुर्घटना हो सकती है। क्या मेरी टंकियाँ नीचे दली हुई है, पूरा वाइब्रेशन होता है, तो उस वजह से मेरा नीचे का जो भी लेवल है वो पूरा बिगड़ जाता है, तो उस वजह से बहुत दिक्कत हो सकती है। और मतलब गांव से परमिशन मिली नहीं है उनको, ग्राम पंचायत से, तो वो उसमें अब प्रशासन को देखना चाहिए, कुछ काम रोक देना चाहिए इसका, और बड़ी दुर्घटना हो सकती है इस वजह से। ब्लास्टिंग की परमिशन दी नहीं है उनके, तो उन्हें ब्लास्टिंग रोकने का ऐसा मिलना चाहिए। शासन ने इनके तरफ ध्यान देना चाहिए, ब्लास्टिंग बंद कर देना चाहिए। मागील 2 वर्षापासून अग्रवाल ग्लोबल ह्या कंपनीचे ओव्हरब्रिजचे काम सुरू आहे आणि आमच्या ह्या शिरपूर ग्रामपंचायतच्या अंतर्गत माझ्या रूप रिसॉर्टच्या हॉटेलच्या बाजूला नामदेवजी कोसरकर यांच्या शेतामध्ये क्रेसरचं काम सुरू आहे आणि ग्रामपंचायतने त्यांना क्रेसरची परमिशन दिली आहे, पण गेल्या अनेक दिवसापासून हे लपून छपून तिथं ब्लास्टिंग करतात आणि त्या ब्लास्टिंगमुळे माझ्या हॉटेलला हादरा बसते आणि पूर्ण हॉटेल हालते। याच्यामध्ये बहुत मोठी दुर्घटना होऊ शकते आणि त्यातल्या त्यात माझी एक पिण्याच्या पाण्याची बोरवेल पण बंद झालेली आहे यांच्या ब्लास्टिंगमुळे। याची तक्रार मी ग्रामपंचायत शिरपूर बांधला केलेली आहे। ते प्रशासनाला कळवू आणि तहसील ऑफिस आणि पोलीस स्टेशनला कळवून हे ब्लास्टिंग थांबवू असं सांगितले। ग्रामपंचायतला मी विचारलं असता त्यांनी फक्त क्रेसरची परमिशन दिलेली आहे, ब्लास्टिंगची परमिशन दिलेली नाही असं सांगितलं। इथं जे आमच्या ह्या हॉटेलला जो हादरा बसतो किंवा आमचा जे दुर्घटना होण्याची शक्यता आहे ती खूप जास्त आहे, म्हणून हे अवैध ब्लास्टिंग लवकरात लवकर थांबवण्याची मी प्रशासनास विनंती करतो। शिरपूर बांध या ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये आज AGPL अग्रवाल ग्लोबल कंपनी हे मोठ्या प्रमाणात अवैधरित्या इथे शिरपूरला क्रेसरवर मोठ्या प्रमाणे ब्लास्टिंग करत आहे आणि त्या ब्लास्टिंगचा दुष्परिणाम भरपूर शेतकऱ्यांना तसेच प्राण्यांना तसेच हॉटेल आणि पेट्रोल पंप यांनासुद्धा होत आहे। तरी आम्ही त्यांना तोंडी आणि लेखी कंप्लेंट दिलेली आहे आणि त्यांना वारंवार सूचना दिलेल्या आहेत आणि आता 15 दिवसापूर्वीच त्यांनी एक मोठी ब्लास्टिंग केली, तरी आम्ही पोलीस स्टेशन देवरी येथे लेखी रिपोर्ट देऊन त्यांची कंप्लेंट दर्ज केलेली आहे। तसेच शासनाला अशी विनंती आहे की त्यांनी योग्य कारवाई करून ब्लास्टिंग बंद करून आम्हाला योग्यरित्या ते न्याय द्यावे। अग्रवाल कंपनी यांचं नॅशनल हायवेचं काम चालू आहे देवरी तालुक्याअंतर्गत, गोंदिया जिल्ह्याअंतर्गत येते। तर त्यांनी सदर कामामध्ये लागणाऱ्या गौणखनिज अनुषंगाने माती मुरुम दगड वगैरे जे आहे त्याच्याकरिता शिरपूर येथे त्यांनी परवानगी मागितली आहे। त्यानुसार त्यांना खानपट्टा 5 वर्षाच्या अनुषंगाने खानपट्टा त्यांना मंजूर करण्यात आलेला आहे। क्रेशिंग करत आहे, क्रशरची पण परवानगी त्यांना आहे, त्या क्षेत्रामध्ये क्रशरची परवानगी आहे। ते ब्लास्टिंग करून दगड काढत आहे, याची परवानगी आपल्याकडून मिळाली? ब्लास्टिंगकरिता असं आहे की आम्ही जेव्हा खानपट्टा मंजूर करतो तर खानपट्ट्यामध्ये आम्ही फक्त त्या गौण खनिजाच्या उत्खननाबाबत नमूद करतो, परंतु त्यानुसारच त्यांना आदेशित करताना असं सांगतो की लेखी स्वरूपात आदेशानुसार की रीतसर पद्धतीने करण्यात यावे ब्लास्टिंग,
किंवा रितसर पद्धतीने परवानगी घेऊनच करण्यात यावे. त्यांनी आता परवानगी घेतली नाही असं म्हणत नाही तर याबाबत भाष्य करणार नाही, पण त्याच्यामध्ये नमूद आहे की तुम्ही रितसर पद्धतीने करा